वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चॅनल शिक्षण मंत्र स्टँडर्ड 6 जनरल सायन्स लेसन नंबर 9 मोशन अँड टाईप ऑफ मोशन गती व गतीचे प्रकार। या लेसनमध्ये आपल्याला आता नॉन लिनियर मोशन जी आहे त्याचे आपल्याला टाईप्स शिकायचे आहेत, ज्याला आपण नैक रेषीय गती असे म्हणतो। त्या नैक रेषीय गतीचे नॉन लिनियर मोशनचे आपल्याला टाईप्स बघायचे आहेत। यू नो अबाउट मोशन हॅव द टू टाईप्स। मोशनचे दोन प्रकार आहेत, लिनियर मोशन अँड नॉन लिनियर मोशन। आणि आपल्याला लिनियर मोशनचे पुन्हा दोन प्रकार आहेत, युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, ज्याला आपण रेषीय एकसमान गती असे म्हणतो आणि रेषीय असमान गती असे म्हणतो। हे दोन मागच्या आपण व्हिडिओमध्ये पॉईंट्स शिकलो। आता आपल्याला नॉन लिनियर मोशनचे वेगवेगळे टाईप्स शिकायचे आहेत। त्याचे आपल्याला वेगवेगळे टाईप्स शिकताना उदाहरण आणि त्याची डेफिनेशन या दोघांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर नॉन लिनियर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन। जी मोशन असते, जी गतीमध्ये वस्तू असते, परंतु ती स्ट्रेट लाईनमध्ये नसते। मग ती वर्तुळाकार फिरत असेल, मग ती मागे पुढे फिरत असेल, मग ती घड्याळाच्या काट्याप्रमाणे विशिष्ट अशा वेळेत फिरत असेल, अशा पद्धतीचे ज्या मोशन्स आहेत त्या मोशनचा समावेश या नॉन लिनियर मोशनमध्ये होतो, ज्याला आपण नैक रेषीय गतीमध्ये होतो। त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे ऑक्सिलेटरी मोशन, ज्याला आपण आंदोलित गती असे म्हणतो। ऑक्सिलेशन ज्याला म्हणतो आपण, की एखादा पाळण्याचा किंवा एखादा झोपाळा जर बघितला आपण, तर झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या ठिकाणी जातो, दुसऱ्या टोकाकडे जातो आणि दुसऱ्या टोकाकडून पुन्हा पहिल्या टोकापर्यंत पुन्हा तसाच पुन्हा रिटर्न येतो, पुन्हा परत येतो। मग ही झोपाळ्याची जी पुढे मागे होणारी गती जी आहे त्या झोपाळ्याच्या हेलकाव्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड अ ऑक्सिलेटरी मोशन। ऑक्सिलेशन म्हणजे पुढे मागे होणारे जे काही मोशन आहे त्याला आपण ऑक्सिलेशन असे म्हणतो। मग आपण एखाद्या ड्रमवरती जर आपण थाप मारली, तर तबल्यावरती थाप मारली, तर तबल्याच्या वरचा जो मेम्ब्रेन आहे, वरचा जो पृष्ठभाग आहे, तो तुम्हाला वरती खालती व्हायब्रेट होताना दिसेल। वर खालती होणारी मोशन किंवा पुढे मागे होणारी मोशन यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण ऑक्सिलेटरी मोशन असे म्हणतो। मग ऑक्सिलेटरी मोशन म्हणजे नेमकं काय? द मुवमेंट ऑफ द स्विंग इज कॉल्ड ऑक्सिलेटरी मोशन। म्हणजेच जी झोपाळ्याच्या हेलकाव्यालाच आपण आंदोलित गती असे म्हणतो। जी मोशन, ज्या मोशनमुळे बॉडी ऑक्सिलेशन होते, स्विंगिंग होते बॅक अँड फोर्थ, इट्स कॉल्ड ऑक्सिलेटरी मोशन। डेफिनेशन आपल्याला सांगता येऊ शकेल, द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑक्सिलेटिंग स्विंगिंग बॅक अँड फोर्थ, इट इज कॉल्ड ऑक्सिलेटरी मोशन। आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आपण आंदोलित गती असे म्हणतो। हा झाला पहिला प्रकार। दुसरा आपल्याला प्रकार शिकायचा आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशन। सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एखादी वस्तू मोशनमध्ये असेल, गतीमध्ये असेल, परंतु ती वर्तुळाकार गतीमध्येच फिरत असेल, त्याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन, ज्याला आपण वर्तुळाकार गती असे म्हणतो। पंखा बघितला तर पंखा मोशनमध्ये आहे, पंखा फिरतो, पण तो वर्तुळाकारच गतीमध्ये फिरत असतो, म्हणून पंख्याची जी मोशन आहे त्याला आपण म्हणतो इट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन। सर्क्युलर मोशनचे आपल्याला डेफिनेशन सांगता येऊ शकेल, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ। वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात। जी मोशन वर्तुळाकार असते, एखादं जर आपण जायंट व्हील बघितला, मोठा पाळणा बघितला, झोपाळा बघितला, तर मोठा जो पाळणा असतो जायंट व्हील, तो अगदी पहिल्या स्टार्टिंग पॉईंटपासून एंडिंग पॉईंटपर्यंत गोलाकार गतीने तो धावत असतो किंवा गोलाकार गतीने तो चालत असतो। एखाद्या घड्याळामधला काटा बघितला आपण, हँड ज्याला म्हणतो आपण, ते काट्याची मोशन देखील सर्क्युलर असते, तो गोलाकार पद्धतीने काय करत असतो, तर काटा फिरत असतो। मग असे जे मोशन्स आहेत, आपण जत्रेमध्ये गेलात तिकडे मेरीगो राऊंड असतं, वेगवेगळे तुम्हाला आकृती दिसते, समोर चित्र दिसते, या मेरीगो राऊंडमधली जी मोशन आहे ती पण तुम्हाला सांगता येऊ शकेल, इट इज अ सर्क्युलर मोशन। हा झाला सर्क्युलर मोशनचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आणि त्याची आपण डेफिनेशन पण आपण शिकलो। नेक्स्ट थर्ड पॉईंट इज कॉल्ड द पिरियॉडिक मोशन। आता तिसरा जो मुद्दा आहे तो आहे पिरियॉडिक मोशन। हे पिरियॉडिक मोशनमध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की जी मोशन विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण होते किंवा जी मोशन होण्यासाठी विशिष्ट वेळ लागतो, त्या विशिष्ट वेळेलाच आपण काय म्हणतो,
तर ती एका बिंदूपासून पुन्हा त्याच बिंदूपर्यंत येताना जो काही वेळ लागतो तो पुन्हा बदलत नाही, तो तसाच राहतो. त्याला म्हणायचं इट इज कॉल्ड पिरियॉडिक मोशन. म्हणजेच घड्याळाचा काटा बघितला, आता 3 वाजलेत, 4 वाजता बघितलं तर 60 मिनटं होतात. 4 ते 5 तास म्हणजे 4 ते 5 वाजले, 4 वाजता होते तर 5 वाजले. तर ज्यावेळेस 5 वाजले जातात त्यावेळेस तिकडे पुन्हा 1 तासामध्ये पुन्हा तो काटा 60 मिनिटाचाच आपल्याला फिरला दिसून शकतो. म्हणजे विशिष्ट वेळ लागतो. आणि मग ती मोशन कसली असली तरी चालेल, परंतु त्या विशिष्ट ठराविक वेळेमध्येच आपण एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत पुन्हा येऊन पोचतो. त्याला म्हणायचं इट इज कॉल्ड पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशनची आपल्याला डेफिनेशन सांगता येऊ शकेल, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड. विशिष्ट वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूत पुन्हा ती गतिमान वस्तू पुन्हा जाते. त्या गतीला आपण नियतकालिक गती असे म्हणतो, ज्याला पिरियॉडिक मोशन असे म्हणतो. त्याच्या आपल्याला सांगता येऊ शकेल की क्लॉक म्हणजे घड्याळातले काटे हे विशिष्ट वेळेमध्येच फिरतात. एखादा मेरीगो-राऊंड विशिष्ट वेळेनंतर बघायला गेलं तर विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट गोलाकार अंतरच ते पार केलं जातं. असे जे काही एक्झाम्पल सांगता येऊ शकेल. तुम्हाला एक मुलगी सायकल चालवताना दिसते. ती मुलगी ज्यावेळेस सायकल चालवते त्यावेळेस समजा एका मिनिटाला 1 राऊंड पूर्ण करत असेल तर दुसऱ्या मिनिटाला तिने दुसरा देखील राऊंड पूर्ण करणं गरजेचं आहे. असं जर पॉईंट झाला तर आपण मानू शकतो की इट इज इन अ पिरियॉडिक मोशन. हा तुम्हाला पिरियॉडिक मोशनचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट सांगता येऊ शकेल. नाव द नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट इज रँडम मोशन. तुम्हाला शेवटचा अतिशय मुद्दा दिलेला आहे, तो म्हणजे कोणता मोशन? रँडम मोशन, ज्याला आपण मराठीमध्ये यादृच्छिक गती असे म्हणतो. रँडम मोशन म्हणजेच काय? ज्या मोशनला नेहमी सतत डायरेक्शन चेंज होत असते, ज्या गतीची दिशा व तिची चाल सतत बदलत असते. म्हणजे फुलपाखरू बघितलं, बटरफ्लाय, वेन द बटरफ्लाय इज फ्लाईंग, त्या बटरफ्लाय फ्लाय होतो त्यावेळेस तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, ती कोणत्याही गतीने कशाही पद्धतीने जात असतो. त्याची मोशन जी असते ती कशी असते. त्यामुळे अशी जी मोशन असेल त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड रँडम मोशन. फुटबॉल ज्यावेळेस गेम खेळतो आपण, त्या फुटबॉल खेळताना फुटबॉलची जी काही मोशन असते ती पण रँडम मोशनमध्ये असले सांगता येऊ शकेल. तुम्ही गार्डनमध्ये गेलात फिरायला तर गार्डनमध्ये फिरताना आपण कुठेही फिरतो, खेळताना कुठेही धावत असतो, खेळत असतो. म्हणजे जी मोशनला विशिष्ट अशी दिशा ऑलवेज चेंज होत असते, डायरेक्शन नेहमी बदलत असते, त्याला आपण काय म्हणतो तर रँडम मोशन. रँडम मोशनची डेफिनेशन काय आहे? द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्यालाच आपण रँडम मोशन असं म्हणतो, त्याला आपण यादृच्छिक गती असे म्हणतो. अशा पण तुम्हाला या डिफरंट प्रकारच्या मोशनचे एक्झाम्पल सांगता येऊ शकेल. याचे एक्झाम्पल तुम्ही बरेचसे सांगता येऊ शकेल, अगदी खेळापासून ते अगदी छोट्या मुलापासून. एक छोटा मुलगा जर घरात असेल तर घरात कसाही तो धावत असतो, कसाही कुठेही जात असतो. म्हणजे अशी जी मोशन असते त्या मोशनला आपण रँडम मोशन असं म्हणू शकतो. असं तुम्हाला हे वेगवेगळे मोशनचे टाईप्स दिलेले आहेत. आणि या पाठातला सर्वात शेवटचा मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे स्पीड. आता स्पीड ज्याला आपण चाल म्हणतो मराठीमध्ये. मग चाल म्हणजेच काय तर विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट अंतर जर पार केलेलं असेल आणि या दोघांचं जर आपण डिव्हिजन केलं त्याला आपण स्पीड असे म्हणतो. द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम. एकक कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतराला त्याला आपण त्या चाल असे म्हणतो. त्या चालीचं तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला दिला आहे, डिस्टन्स अपॉन टाईम हा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. आणि आपण जे स्पीड आहे तो स्पीड कशामध्ये मोजतो? स्पीड मोजतो आपण किलोमीटर पर आवर, हे मोठं युनिट आहे, आणि छोटं युनिट आहे मीटर पर सेकंड. यामध्ये आपण स्पीड मोजत असतो. प्रत्येक गोष्टीचा स्पीड, प्रत्येक गाडीचा स्पीड हा कसा असतो? डिफरंट असतो. प्रत्येक गाडीने किती वेळात किती अंतर पार केलेलं आहे त्यानुसार त्याचा स्पीड कॅल्क्युलेट केलेला असतो. विशिष्ट ट्रेनचा देखील स्पीड वेगवेगळा असतो, कारण की त्या ट्रेनची क्षमता, त्या ट्रेनची इंजिनची पॉवर ही त्या क्षमतेची बनवलेली असते. अशा पद्धतीने आज आपण वेगवेगळे मुद्दे शिकलो. तुम्हाला पुढचा जो अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास सर्वांनी व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. या अभ्यासामध्ये आपल्याला डेफिनेशन लिहायचे आहेत. ऑक्सिलेटरी मोशन, त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन, पिरियॉडिक मोशन, रँडम मोशन आणि स्पीड.